का जसं मी सांगितलं 4 वेगवेगळे व्ह्यूज आहेत. पण असं नाही म्हणू शकत की मी हा व्ह्यूचा आहे. म्हणजे या 4 पैकी मी हा व्ह्यू मी अ, मी पकडतो असं नाही आपण म्हणू शकत. तर प्रत्येक व्ह्यूमध्ये थोडा-थोडा सत्य आहे आणि बिब्लिकली जे आपण पाहतो ते कुठल्याही व्ह्यूमध्ये बसत नाही. बिब्लिकली जर आपण पाहिलं, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये काही ना काही थोडं-थोडं सत्य लपलेलं आहे. तर काल आपण सिम्बॉलिझम पाहिलं, की कशा रीतीने प्रगटीकरण एक सिम्बॉलिक बुक आहे, चिन्हात्मक आहे. त्याचं जी लिखाण शैली आहे, ती लिखाण शैलीच सिम्बॉलिक किंवा चिन्हात्मक रीतीने लिहितात ते. कोड लँग्वेजमध्ये लिहितात आणि मी तुम्हाला बरेच पुस्तकं दाखवले, की जे तशा प्रकारे लिहिलेले आहेत. आता ते कोड त्याचा अर्थ कसा लावायचा ते आपण काल पाहिलं, की त्याच्यासाठी जुन्या कराराचा अभ्यास पाहिजे आणि दुसरी गोष्ट त्या काळचं जे रोमी बॅकग्राऊंड होतं, रोमन लोकांचं जे गव्हर्नमेंट होतं किंवा त्या काळी जे चिन्ह वापरायचे, जसं मी मोबाईलचं उदाहरण दिलं आज, की मोबाईलमधले जे चिन्ह असतात ब्लूटूथ किंवा वायफाय किंवा बॅटरी हे आपल्याला माहिती असतं सगळ्यांना किंवा जे इमोटिकॉन्स आपण हे करतो नाही का हाताचे थम्स अप किंवा टाळ्या वाजवतो किंवा प्रार्थनेचे जोडलेले हात हे आपल्याला माहिती आहे. तसेच त्या काळी जे चिन्ह वापरायचे लोक, तेव्हा तो मोबाईल नव्हता, पण त्यांच्या संभाषणात किंवा त्यांच्या झेंड्यांवर जो फ्लॅग असायचा, ध्वज असायचे किंवा वेगवेगळे जसं मी आज तुम्हाला आजच्या याच्यात सांगितलं की भाजपचं चिन्ह काय आहे तर कमळ, काँग्रेसचं चिन्ह काय आहे तर पंजा. तर अशा गोष्टी त्या काळी पण होत्या आणि योहान त्या गोष्टी वापरते ते समजून येण्यासाठी किंवा लोकांना कम्युनिकेट करण्यासाठी. आज आपण काय करतो, आज वर्तमानपत्रातल्या गोष्टी ते बघतो आणि ते जोडायला बघतो प्रगटीकरणाशी, की हे बघा इथं असं झालेलं आहे, ते इकडं लिहिलंय. पण तसं मग त्या लोकांसाठी ते कसं कनेक्ट होणार? कारण मुख्यतः योहानाने त्या लोकांसाठी हे पत्र लिहिलं होतं आणि म्हणून त्यांचे चिन्ह वापरणं हे खूप गरजेचं होतं आणि त्यांना समजेल असे चिन्ह वापरणं खूप गरजेचं होतं. तर त्याच्यात कोड पण होता, पण असं पण नव्हतं की समजणारच नाही तो कोड. आपण कोड लँग्वेज का वापरतो, की थोडंसं सिक्रेट असावी, पण समजून यावी. असा कोड वापरला की जो समजणारच नाही आणि कम्युनिकेट करणार नाही, मग त्याचा काय अर्थ आहे? तर आपण त्या गोष्टी पाहिल्या आणि मग काल आपण थोडक्यात पाहिलं की नंबर्स, जे वेगवेगळे नंबर होते, ते कसे वापरलेत प्रगटीकरणामध्ये, नावं कसे वापरले. त्या नावामध्ये जे कॅरेक्टर असतात, अ, जे मराठीत काय म्हणतात त्याला, एक अल्फाबेट्स जे असतात त्याला एक एक हे असतं, नंबर असतो आणि त्या नंबर प्रमाणे मग त्याचं नावाचा एक नंबर काढला जातो. तर ती गोष्ट त्याला गेमॅट्रिया म्हणतात त्या सायन्सला आणि ते गेमॅट्रिया वापरायचे त्यावेळेस आणि म्हणून आपण बऱ्याच वेळा नाही का ते तिकडचे चिन्ह आज आपण 21व्या शतकातील चिन्हांची ते करायला पाहतो. पण मुख्यतः आपल्याला त्या काळात जायला पाहिजे. त्या काळात जे चिन्ह होते, अ, जे त्यांना समजत होते ते समजून आणायला पाहिजे. जसं मी म्हटलं, उदाहरण दिलं, की जर एका फॉरेनर व्यक्तीला संस्कृत शिकायचं असेल, तर तो भारतात येतो, भारतात राहतो. अ, भारतातले जे पौराणिक कथा आहेत, ते वाचतो. अ, त्यांच्या ते जे शब्द आहेत, संस्कृत शब्द, त्याच्या मागचा फक्त अर्थ नाही काढत, पण जर एक स्टोरी असेल त्याच्या मागं किंवा कुठली कथा असेल किंवा पौराणिक गोष्ट झाली असेल, ती वाचतो. तो सर्व संदर्भ घेतो आणि मग तो शिकतो. म्हणजे तशा रीतीनेच भाषा शिकणं खूप महत्वाचं आहे. आज काय करतात लोक माहिती का, ते ह्याच्यात जातात ईस्टवर्डमध्ये किंवा स्ट्रॉंग्स कॉन्कॉर्डन्समध्ये आणि फक्त ते बघतात तो शब्द काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे ग्रीकमध्ये किंवा हिब्रूमध्ये. तशा रीतीने भाषा शिकायची नसती. जरी आपल्याला थोडंफार कळतं त्याच्यातून, पण पूर्ण
आपल्याला भाषा येत नाही की ह्याचा अर्थ हाय आणि त्याचा अर्थ हाय. नाही, आपल्याला पूर्ण ती संस्कृती, त्याच्या मागचा इतिहास, हे सर्व गोष्टी माहिती झाल्या पाहिजे. मगच आपल्याला तो संदर्भ कळतो. आणि ज्यामुळे योहानाने पहिल्या शतकात हे पुस्तक लिहिलं गेलं, त्यामुळं आपल्याला पहिल्या शतकात जे गोष्टी घडत होत्या त्याचा अभ्यास केलाच पाहिजे. आणि बायबल स्कॉलर्स हेच करतात, की त्यावेळेसचे पुस्तकं, त्यावेळेसच्या घटना आणि त्यांचा इतिहास, त्या लोकांचा इतिहास हे सगळं वाचतात, की ज्याच्याकरून आपल्यामध्ये जे गॅप आहेत एवढे जास्त त्या लिखाणामध्ये, ते गॅप कमी-कमी होत जाईल. समजलं तुम्हाला? तर ते गॅप कमी झालं. जेवढा गॅप कमी झाला ना, तेवढं आपल्याला कळू लागतं. मी एक उदाहरण देतो. जर मी म्हणजे गॅप कमी कसा असतो त्याचं उदाहरण देतो, कॉन्टेक्स्ट संदर्भाचं. की समजा मी लहानपणी मी माझ्या मित्रांबरोबर खेळत असेल आणि माझ्या लहानपणी आहे ना, रामायण, महाभारत हे टीव्हीवर खूप फेमस होतं. म्हणजे ख्रिस्ती लोक पण पाहायचे, त्यांना आवडायचं. पण त्यावेळेस चर्च असायचं तर बघायला नाही मिळायचं. पण आवडायचं, ते भांड-बिंड मारतात, हे करतात. तर समजा मी खेळत असेल माझ्या हिंदू मित्रांबरोबर आणि मी मातीमध्ये एक काठी घेतो आणि एक रेघ ओढतो आणि त्याला म्हणेल ही लक्ष्मण रेषा आहे. तर मी फक्त एवढंच म्हणेन ही लक्ष्मण रेषा आहे. त्याला कळून जाईल की ह्याच्या पलीकडं त्याला नाही यायचंय, मला म्हणजे तिथं नाही जायचं. असं हे कळून जाईल. का कळून जाईल? कारण आम्हाला दोघांना रामायण माहिती आहे, लक्ष्मण रेषा काय आहे ते माहिती आहे आणि सगळं काय माहिती आहे नाही का त्याच्या मागचं आहे. तर मला एक्सप्लेन करत बसावं नाही लागणार. मी जस्ट बोलून जाईल आणि त्याला समजेल, मला पण माहिती आहे. कारण आमचा गॅप कमी आहे. त्यांच्या संस्कृती म्हणजे मी जरी ख्रिस्ती आहे, पण मला माहिती आहे त्यांच्याबद्दल. रावण कोण आहे, लक्ष्मण कोण आहे, राम कोण आहे, सगळं मला माहिती आहे. जरी ते ते पौराणिक कथा असतील किंवा त्याच्यात सत्य पण नसेल, पण तरी पण मला हे कॅरेक्टर्स माहिती आहे, त्यांच्या स्टोरीज माहिती आहेत आणि ते मी वापरू शकतो माझ्या भाषेमध्ये. जसं आपलं एक गाणं आहे, करील तो होळी सर्व पापांची, टाळी घ्यावं टाळी, है ना? तर आपण गातो ते, करील तो होळी सर्व पापांची. आता होळी हा दुसऱ्या म्हणजे शब्द आहे, पण आपल्याला अर्थ कळतो. आपण काय होळी त्याचा अर्थ काय आपण होळी साजरी करतो का आपण त्याच्यामध्ये बिलीव्ह करतो? नाही. आपल्याला कळतं की त्या माणसाने, त्या लेखकाने तो कॉन्सेप्ट फक्त बॉरो केला. त्याच्यात तो विश्वास नाही ठेवत आणि आपल्याला पण कळतं, सगळ्यांना कळतं की त्याचा अर्थ काय. तर तसंच योहान आणि बायबल मधले लोक हे वेगवेगळे त्यांचे जे पौराणिक कथा होते, त्यांच्यातले संदर्भ ते घेतात, त्यांच्यातले ते सिम्बॉल्स घेतात, चिन्ह घेतात, श्वापदांचे चिन्ह घेतात आणि ते वापरतात आपल्या लिखाणामध्ये. आणि म्हणून तो गॅप त्यांचा कमी असल्यामुळे त्यांना लगेच कळतं, पण आपल्याला नाही कळत. आता हेच समजा मी खेळत असेल, माझ्या हिंदू मित्रांबरोबर खेळत होतो, तर मी म्हटलं लक्ष्मण रेषा आणि त्याला पण कळालं, मला पण माहिती आणि म्हणून मला एक्सप्लेन नाही करावं लागत. पण समजा एक फॉरेनर असेल कोणतरी लहान मुलगा आणि त्याला मी म्हटलो लक्ष्मण रेषा, तर त्याला काहीच कळणार नाही. त्याला मला पूर्ण स्टोरी सांगावी लागेल की हे रामायण काय आहे आणि लक्ष्मण कोण होता आणि काय झालं होतं आणि का ती ओढली लक्ष्मण रेषा, हे सर्व मला त्याला सांगावं लागेल. तेव्हा त्याला कळेल की मी काय बोलतो. समजतंय तुम्हाला? फॉरेनरला काहीच कळणार नाही. आणि म्हणून जसं मी सांगितलं की कुठलाही व्यक्ती जर भारताबद्दल जाणून घ्यायचं तर त्याला इथे येऊन राहावं लागेल. शब्दांचा अर्थ, त्याच्या मागची स्टोरी ही सर्व कळावी लागेल आणि त्यामुळं मग ते कळणं हेच महत्वाचं आहे. आणि जर भारतामध्ये बायबल झालं असतं ना, तर सर्व जग भारताबद्दल त्यांनी अभ्यास केला असता. पण बायबल आपलं हे इस्रायलमध्ये झालं, त्या एरियाजमध्ये झालं, इजिप्तमध्ये, इराण, इराक त्या भागामध्ये झालं. म्हणून आपल्याला त्यांची संस्कृती समजून घ्यायची, त्यांचा इतिहास समजून घ्यायचा, त्यांची भाषा समजून घ्यायची. समजलं तुम्हाला? आणि जेव्हा आपण त्या सर्व भाषा त्यावेळेसच्या तो अभ्यास करतो, तेव्हा आपला गॅप कमी होतो. गॅप कमी झाला की आपल्याला चिन्ह समजायला लागतात.
आणि मग सोपं व्हायला. मास्टर नितीन, तुम्ही हर्म्योनिटिक्स बद्दल बोलला होता. हर्म्योनिटिक्स हाच सब्जेक्ट आहे की त्या त्या काळच्या ज्या गोष्टी आहेत फक्त सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायला पाहिजे, म्हणजे गॅप कमी होतो आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, आणि मग आपल्याला त्या काळी काय होतं जो अर्थ तो समजून घेतला पाहिजे, आणि तो आधी कळाल्यावर मग आपण लागूकरण आजच्यासाठी काढू शकतो. आज काय होतंय माहितीये का, की त्या काळच्या ज्या गोष्टी आहेत त्या काळच्या गोष्टी बघितल्या नाही जाते, त्या काळच्या गोष्टी आपण समजून नाही घेते, तिकडच गडबड करतोय आपण समजून घेणे. आणि मग तिकडं जर फर्स्ट गडबड झाली समजून घेण्यात, त्या काळी लेखक काय बोलत होता ते जर आपल्याला नीट नाही समजलं तर त्याचं लागूकरण पण चुकीचं होणार. हर्म्योनेटिक्स मध्ये असं फेमस वाक्य आहे, राईट ऑब्झर्वेशन लीड्स टू राईट इंटरप्रिटेशन अँड राईट इंटरप्रिटेशन लीड्स टू राईट ऍप्लिकेशन. हर्म्योनेटिक्स मध्ये त्याच्या वरची एक लेवल असती, म्हणजे त्याच्या आधीची लेवल असती IBS, इंडक्टिव्ह बायबल स्टडी. आणि इंडक्टिव्ह बायबल स्टडी मध्ये हे 3 गोष्टी असतात, ऑब्झर्वेशन, इंटरप्रिटेशन, ऍप्लिकेशन. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व काय करताय, तुम्ही ऑब्झर्व म्हणजे बघताय काय, सगळं याळून पाहायचं, त्यानंतर इंटरप्रिट करायचं, त्याला अर्थ लावायचा, म्हणजे व्हॉट डज इट से, व्हॉट डज इट मीन अँड हाऊ डज इट अप्लाय. तो जो पॅसेज आहे तो काय बोलतोय, त्याचा अर्थ काय आहे आणि त्याचं लागूकरण काय, या 3 गोष्टी खूप महत्वाच्या. आणि ते समजण्यासाठी, ते व्हॉट डज इट मीन ते समजण्यासाठी आपल्याला त्या काळच्या जगात गेलं पाहिजे, त्या काळच्या जगात आपण ट्रान्सफर झालं पाहिजे. आणि ते कसं जाणार, आपल्याला योग्य कॉमेंट्रीज, योग्य माहिती, आणि कधी कधी कॉमेंट्रीज सोडून कधी कधी दुसऱ्या त्यांचा इतिहास पण वाचावा लागतो, रोमचा किंवा याचा. आता एवढा वेळ आपल्याला नाही प्रत्येकाला, म्हणून खूपशा कॉमेंट्रीज मध्ये जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं सांगण्यात येतं. पण पुस्तकं सर्व प्रकारचे कधी कधी वेगळ्या विषयांवर लिहिलेले असतात, पण ते पुस्तक आपल्यासाठी कामी येतं, कारण त्या काळाबद्दल लिहिलेलं असतं. जसं जोसेफस माहिती आहे का तुम्हाला? जोसेफस नावाचा एक यहुदी हिस्टोरियन होता. तो ख्रिस्ती नव्हता, यहुदी होता, आणि तो येशूच्या काळात जगत होता. येशूच्या काळात तो जिवंत होता, आणि तो त्याच्यानंतरच्या काळात पण म्हणजे 70 AD जे 70 इसवी सन मध्ये रोमी लोकांनी जेव्हा मंदिर पाडलं तेव्हा तो हजर होता. आणि त्याने एक पुस्तक लिहिलंय, अँटिक्विटी ऑफ द ज्यूज. तर त्याच्यामध्ये ज्युइश वॉर जे झालं, आणि येशू ख्रिस्त क्रुसावर गेल्यानंतर वर पुनरुत्थान झाल्यावर जे काही गोष्टी घडल्या, आणि रोमी लोकांनी कसं अटॅक केलं आणि कसं त्या मंदिराला बांधलं, त्यावेळेसच्या सर्व गोष्टी त्या पुस्तकात आहेत. पण आपण वाचतो का ते? नाही वाचत. जर वाचलं तर बरेच गोष्टी येशूच्या वेळेस काय काय घडत होत्या त्या समजून येत, आणि मग लिंक लाग. तर असे दुसरे काही पुस्तक आहेत ते पण वाचल्याने इकडं फायदा होऊ शकतो. तर असं ते एक पुस्तक. तर अशी अजून दुसरे 2-3 पुस्तकं असतील तर ते पण वाचायला पाहिजे. आणि जेवढं आपण वाचू, म्हणजे मी तुम्हाला नाही सांगत किंवा मला नाही, पण जे स्कॉलर्स असतात ते स्कॉलर्स अशा रीतीने अभ्यास करतात वेगवेगळ्या पुस्तकांचा, आणि जो गॅप आहे तो कमी कमी होत जातो. जेवढा गॅप कमी होईल तेवढं आपल्याला स्पष्ट रीतीने कळल की ते चिन्ह काय होते, ते का वापरले तसे, आणि आपण त्या रीतीने तिकडं काय चिन्ह होतं त्यांच्यासाठी ते आधी समजलं पाहिजे, मग त्याचं लागूकरण आज आपण आपल्यासाठी करू शकतो. हे खूप महत्वाचे. तर आता आपण प्रगटीकरणाबद्दल पाहूया, त्याची रूपरेषा पाहूया, आउटलाईन पाहूया की पहिल्या अध्यायात काय. मी फक्त असं एक जनरल सांगेल आधी, एक्सप्लेन थोडं थोडं करल, फुल नाही करणार आज, पण हळूहळू आपण आज पहिले 3 अध्याय पण ट्राय करू, मी संपवायचा प्रयत्न करू. पण आधी फक्त 22 म्हणजे 1 ते 22 काय काय आहे, कसं डिवाइड केलंय ते पाहूया. पहिला अध्याय हा योहान पात्म बेटावर आहे, आणि त्याला प्रभूच्या दिवशी
येशू ख्रिस्ताचं गौरवी रूपात दर्शन दिसतं. ठीक आहे. येशू ख्रिस्त हा ग्लोरियस रूपात तो तिथे त्याला दर्शन देतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायात पण तेच विजन चालू आहे. पण तो कसा पाहतो येशू ख्रिस्ताला? तो 7 जे दिवठांनी म्हणतात ना, लॅम्प स्टँड, त्याच्यामध्ये तो, त्या दिव्यांमध्ये तो उभा आहे. आणि ते 7 जे दिवठाणे आहेत किंवा जे लॅम्प स्टँड आहेत, ते काय आहेत? 7 मंडळ आहेत. आणि ते 7 कुठल्या मंडळ्या? इफिस, स्मुर्ना, ते सर्व लिहिलेलं. तर त्यांच्यामध्ये तो उभा आहे आणि तो त्यांना पाहते, असं त्याला चित्र दिसतं. आणि मग तो प्रत्येक मंडळीला उद्देशून पत्र लिहित आहे, की लिही यांच्यासाठी असं, त्यांच्यासाठी तसं. तर ते आपण पाहतो दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये. आणि हे 7 मंडळ हे खूप जवळ-जवळ आहे. मी दाखवलं तुम्हाला. 100 किलोमीटरच्या रेडियस मध्ये ते सर्व 7 मंडळ आहे. तर हे का पत्र लिहिलंय आणि आपल्यासाठी लागूकरण काय? तर मी एवढंच सांगेन आता, की 7 प्रकारच्या मंडळींचे ते नमुने आहेत किंवा पॅटर्न्स आहेत, जे आपल्याला सर्व इतिहासात दिसतात. येशूने हे 7 मंडळच का यूज केले किंवा यांनाच का पत्र लिहिलं? अजून पण खूप मंडळ होते. इफिसची तर होती, जे आपण पौलचं पत्र पाहतो. पण थेसलनीची का नाही वापरली? किंवा गलतीचे का नाही वापरले? पण या 7 मंडळ्या का वापरल्या? तर ह्या 7 मंडळ्या एक आपल्याला आयडिया देतात, की अशा 7 प्रकारचे मंडळी हे नेहमी आपल्या युगात असतात. प्रत्येक शताब्दीमध्ये असतात. कारण हे 7 प्रकारच्या मंडळ्या एकाच वेळी होते, बरोबर? एकाच वेळी ते होत्या. वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळ. तसं आज पण त्या 7 प्रकारच्या मंडळ आहेत. आणि मला असं सांगायचं की प्रत्येक मंडळी तुम्ही असं नाही म्हणू शकत की या 7 अ, अ, प्रकारच्या ह्याच्यातच बसतात. असं नाही मी म्हणते. पण त्याचं मिक्सचर पण असू शकतं. आणि प्रत्येक पत्र हे प्रत्येक चर्चसाठी होतं. फक्त त्या चर्चसाठी नव्हतं. प्रत्येक चर्चसाठी होतं. ते पण आपण पाहू. आणि म्हणून मिक्सचर पण असू शकतं. पण ढोबळ रीतीने आपण पाहू की अशा प्रकारच्या मंडळ्या दिसून येतात. आणि जेव्हा आपण हे वाचतो तेव्हा हेच आहे, की येशू ख्रिस्त त्या मंडळांमध्ये हजर आहे. आज देखील हजर आहे, जसं तेव्हा होता. आणि तो प्रत्येक मंडळीला निहाळत आहे. प्रत्येक मंडळीला ऑब्झर्व्ह करत आहे. खूप जवळीक रीतीने. आणि तो त्यांना सुधारत आहे. त्यांना पश्चाताप करायला लावत आहे. जर ते चांगले आहेत, तर त्यांना उत्तेजन देते. जर ते वाईट आहेत, तर त्यांना तो दोष लावत आहे आणि त्यांना म्हणत आहे, की तुम्ही सुधारा, तुम्ही पश्चाताप करा, नाहीतर मग तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील. आणि लागूकरण काय आहे, की आज तुमची मंडळी असेल, लहान असेल, मोठी असेल, त्या मंडळांना येशू ख्रिस्त पाहते. आपल्या मंडळीला येशू ख्रिस्त पाहत आहे आणि तो जवळून पाहते, की आपण कसे आहोत. आणि त्याला पाहिजे, की आपण अ, आणि तो आपल्याला सांगतो देखील. आणि म्हणून त्याच्या आत्म्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आत्मा मंडळांना काय सांगतो. अध्याय 4 आणि 5 त्याच्यामध्ये काय, योहान स्वर्गाचे दृश्य पाहतो. स्वर्गात असलेले देवाच्या सिंहासनाभोवती असलेले 4 प्राणी, 24 वडील, देवदूत, इतर सर्व लोक पित्याची व नंतर पुत्राची आराधना करताना आपल्याला दिसतात. 4थ्या अध्यायात जर तुम्ही पाहिलं तर पित्याची आराधना होते. जे डिस्क्रिप्शन दिलंय ते गॉड द फादर बद्दल. आणि 5व्या अध्यायात जर तुम्ही पाहिलं तर गॉड द सन, म्हणजे पुत्र, देव जो पुत्र, त्याच्याविषयी डिस्क्रिप्शन आहे. आणि कसं आपल्याला कळतं? कारण योहान पाहतो की तो कोकरा, वधलेला कोकरा असं त्याला दिसतो. आणि नक्कीच तो येशू ख्रिस्त. आणि नवलाची गोष्ट म्हणजे 4थ्या अध्यायात जे काही आराधना पित्याला मिळते, तीच आराधना आता कोणाला मिळते? येशू ख्रिस्ताला मिळते. आणि हे सर्व जे दिसतायत आपल्याला 4 प्राणी, त्यांना पूर्ण अंगावर त्यांचे डोळे आहेत. आणि हे रिप्रेझेंट करतात देवाचं जे गुण असतात, ते या प्राण्यातून प्रदर्शित केले जातात. सिम्बॉलिक रीतीने हे म्हणजे आहेत प्राणी, पण ते सिम्बॉलिक रीतीने असं दाखवतात, की देव देव नाही दिसत आहे ना, तर म्हणून त्याचे गुण हे त्या 4 प्राण्यांद्वारे प्रदर्शित केले जातात. आणि म्हणजे त्याचे गुण वैशिष्ट्ये, ॲट्रिब्यूट्स जे आहेत ते. 24 वडील हे पण रिप्रेझेंटेशन आहे जुन्या करारातील जे
लोक त्यांचे आणि नवीन करारातील लोक. कारण 12 हा आकडा काय आहे, इस्रायल बद्दल गव्हर्नमेंट नाही का, इस्रायलचा देश, आणि दुसरे 12 हे चर्च त्याच्याबद्दल. तर तो रिप्रेझेंटेटिव्ह लोक आहेत ते तसे काय. ते खरंच म्हणजे ते फक्त रिप्रेझेंट करतात जुन्या करारातील लोक आणि नवीन करारातील लोक. आपण हे नाही म्हणू शकणार की 12 ते जे वंश होते त्यांचे मुख्य आणि ते 12 जे अपोस्टल्स आहेत ते नाही असं नाही म्हणू शकणार. का? कारण योहान स्वतः पाहते त्यांना. जर योहान पण 12 मधला आहे, तर योहान स्वतःला पण त्यांनी पाहायला पाहिजे होते 24 मध्ये. पण योहान बाहेर आहे आणि तो त्यांना पाहतो. तर आणि त्यामुळं हे रिप्रेझेंटेटिव्ह लोक आहेत, रिप्रेझेंटेशन करतात ते. मग देवदूत आहेत आणि मग त्यानंतर इतर सर्व लोक जे म्हणजे पृथ्वीवरून ज्यांना तारलेले आहेत ते लोक, हे सर्व लोक पुत्राची देखील आराधना करतात. आणि हे सगळं होत असताना योहान पाहतो की एक गुंडाळी ती त्या पुत्राच्या हातात दिली जाते. आणि त्याच्याहून आधी त्याला कळतं की तो रडत आहे. का? कारण कोणच ते गुंडाळी उघडण्यास पात्र नाही. आणि त्या गुंडाळीमध्ये काय आहे, त्याला 7 शिक्के आहेत आणि त्या गुंडाळीच्या आत काय आहे, तर जजमेंट्स, न्याय जे पृथ्वीवर येणार. आणि बरेच लोकांच्या मते की हे जे पाहतोय योहान, हे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान आणि मग असेन्शन नाही का, वर घेतलं जाणं, आणि मग वर घेतल्या गेल्यावर त्याला राजा म्हणून घोषित करतात. त्यावेळेस तो तिकडे राजा होतो. तो सर्व ह्याच्यावर विजय मिळवतो, सैतानावर पण विजय मिळवतो आणि त्यामुळं सर्व अधिकार आता त्याचे आहेत आणि म्हणून तो आपलं सिंहासनावर आरूढ होतोय तो. आणि त्यामुळं आता तो न्याय करण्यास आणि लोकांचं तारण करण्यास, न्याय हा 2 प्रकारे होतो. जसं मी डे ऑफ द लॉर्ड मध्ये सांगितलं होतं, प्रभूचा दिवस, की त्याच न्यायाद्वारे जे लोक पश्चाताप करत नाही त्यांचा अंत होतो. छळ म्हणजे त्याच्यात अंत होऊन जातो. पण जे लोक पश्चाताप करतात त्यांचा जरी अंत झाला पण ते वाचले जाते त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर प्रभूच्या लोकांचा किंवा जे पश्चाताप करणारे लोक आहेत त्यांचा मृत्यू जरी झाला पण त्यांचा त्याच्यातून सुटका होते आणि त्यांना स्वर्गात घेतलं जातं. पण जे लोक पश्चाताप करत नाही त्यांचा नाश होतो. तर देव या रीतीने न्याय हा करणार आहे आणि त्या रीतीने तो पुढे जाणार. तर इतर सर्व लोक आणि तर मग नंतर त्याला कळतं की कोणच वर्दी नाहीये, कोणच पात्र नाहीये ते उघडायला, पण येशू ख्रिस्त हा पात्र. आणि मग तो एक एक करून ते उघडायला लागतो शिक्के. आणि मग 6व्या अध्यायात आपण पाहतो की पहिला शिक्का, दुसरा शिक्का नाही का, हे 5व्या अध्यायात फक्त येशू गुंडाळीवरचे शिक्के फोडण्यासाठी पात्र. आणि मग तो ते 7 शिक्के एक एक करून फोडू लागतो. म्हणजे 7 सील्स, 7 ट्रम्पेट्स, 7 बोल्स, 7 वाट्या, ते सुरुवात होती. तर 6व्या अध्यायापासून आपण पाहतो की हे जजमेंट्स जे ते सुरू होतात. फ्युचरिस्ट व्ह्यू प्रमाणे, फ्युचरिस्ट जो व्ह्यू आहे म्हणजे सगळं काही नंतर होणार, तर ते म्हणतात की 4थ्या अध्यायात योहान जसं काय रॅप्चर झालं तसं मंडळी रॅप्चर होईल, ते वर्शिप करतील आणि मग त्याच्यानंतर मग ते शेवटच्या 7वा नाही का 17वा आठवडा आहे, त्या 7 वर्षात हे 7 शिक्के सुरू होतील असं ते म्हणतात फ्युचरिस्ट लोक. पण बाकीचे जे व्ह्यूज आहेत त्याप्रमाणे येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, वर स्वर्गारोहण झालं, त्याच वेळेस तो राजा झालेला आहे, त्याच वेळेस तो राज्य करू लागलेला आहे. आणि म्हणून जे काही म्हणजे जेव्हा मंडळीचं युग सुरू झालं त्याच वेळेस त्याचे जजमेंट्स पण सुरू झालेले. म्हणजे दुसऱ्या व्ह्यूज प्रमाणे 7 शिक्के, 7 तुताऱ्या, 7 हे जे वाटे आहेत हे पहिल्या शताब्दीपासूनच त्याचं पॅटर्न सुरू झालेलं आणि ते प्रत्येक ह्याच्यामध्ये घडत आहे. दुसऱ्या व्ह्यूज प्रमाणे, फ्युचरिस्ट व्ह्यू प्रमाणे हे सर्व नंतर घडणार.
त्या शेवटच्या 7 वर्षात असं मानतात. ठीक आहे. अध्याय 7, 7वा अध्याय. तर 6व्या अध्यायात 7 शिक्के आहेत. ऍक्च्युअली 6 आहेत आणि मग 7वा शिक्का 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला. बरं, अध्याय 7 मध्ये काय, जे देवाचे लोक आहेत त्यांना शिक्का मारण्यात येतो. इस्रायल मधील देवाचे लोक, यहुदी लोक, म्हणजे कारण तिथं ट्राईब्सचं नाव दिलेलं आहे. तर काही लोकांच्या मध्ये यहुदी लोकांचा पूर्ण म्हणजे त्यांना रिप्रेझेंट करणारा 1044. काल आपण पाहिलं नंबर्स की 1,44 म्हणजे फक्त तेवढे नाही, पण हा 12चा मल्टिपल आहे ना. आणि 12 मी तुम्हाला सांगितलं कशाचं रिप्रेझेंटेशन आहे. आधी इस्रायलचं होतं, आता चर्चचं आहे. आणि 12 इंटू 12 किती होतात? 144. आणि 144 इंटू 1000, 1000 म्हणजे खूप मोठा नंबर त्यांच्यासाठी. तर तो म्हणजे खूप मोठा सिम्बॉलिक नंबर आहे, रिप्रेझेंटिंग ऑल द रिडीम्ड फ्रॉम ज्युइश पीपल. ठीक आहे, असं 7व्या अध्यायात आहे. आणि बाकीचे जे महासंकटाच्या काळातून आले आहेत, त्यांनी पांढरे वस्त्रे परिधान केलेले आहेत, असं दृश्य तो पाहतो. म्हणजे फक्त यहुदी लोक नाही तारलेले, पण बाकीचे सर्व राष्ट्रातले लोक, ते देखील एक मोठा जनसमुदाय पाहत होतो की ते स्वर्गात आलेले आहेत आणि ते देवाची आराधना करतात. दुसरं एक प्रॉब्लेम काय आहे माहिती आहे रेव्हेलेशनचा, की फ्युचरिस्ट व्ह्यू आहे ना, सगळं एका माग एक पाहतो. म्हणजे हे आधी होतं, म्हणजे स्वर्गात घेतलं जाणं, मग तो 7 शिक्के फोडतो, 7 शिक्के नंतर हे शेवटीच होणार हे देखील, असं ते मानतात. पण दुसऱ्या व्ह्यूज प्रमाणे सगळं काही एका माग एक नाही होत. कधी कधी संगती होत असते हे, आणि कधी कधी मागच्या गोष्टी पण ते योहान आधी सांगू शकतो. म्हणजे मागच्या म्हणजे नंतरच्या गोष्टी ते देखील तो आधी सांगू शकतो. तर असं बऱ्याच वेळा झालेलं आहे, मी तुम्हाला दाखवल. तर ते आपण पाहूया. तर हे पण एक प्रॉब्लेम आहे प्रगटीकरणामध्ये. आपल्याला वाटतं की एका माग एक, कारण मी आधी शिकवायचो, मी सांगायचो किती सोपं आहे, एका माग एक सगळ्या गोष्टी होतात. पण तसं नाही. खूपशा ज्या नंतरच्या गोष्टी आहे तो आधी पण सांगतो योहान, मध्ये मध्ये सांगत असतो. आणि एक एक घेऊन घटना तो पूर्ण सांगतो, परत दुसरी घटना सांगताना परत माग जातो आणि परत सुरू करतो. अशा रीतीने तो करत असतो. तर फ्युचरिस्ट व्ह्यू तसं नाही करत. फ्युचरिस्ट व्ह्यूला वाटतं की सगळं काय एका मागे एक घडत. बरं, हे इथे हा शिक्का का मारण्यात येतो? तुम्ही पहा, इथं इंग्लिश मध्ये लिहिलंय सील ऑफ गॉड, सील ऑफ गॉड. ठीक आहे, कारण 8व्या अध्यायात जे संकट येणार आहे त्यांच्यापासून वाचवण्यासाठी या लोकांना शिक्का मारण्यात येतो. म्हणजे तो सील कशासाठी आहे? देवाच्या प्रोटेक्शनसाठी. आणि कुठलं प्रोटेक्शन? परत मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो आहे, फिजिकल नाही पण स्पिरिच्युअल, आणि त्यांच्या फेथचं प्रोटेक्शन ते करण्यासाठी. म्हणजे देव जे संकट आणणार आहेत आणखीन भयानक, तर त्यांना, या लोकांना ते त्यांच्यापासून प्रोटेक्ट केलं जाईल, किंवा त्यांचा फेथ प्रोटेक्ट केला जाईल. त्यांना त्या संकटातून जावं लागेल, पण त्यांचा जो विश्वास आहे तो, जसा येशू ख्रिस्त पेत्राला म्हणतो की मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली, की तुझा विश्वास हा पडणार नाही का, त्याच्यात तू मागं जाणार. पण त्याला त्या ह्याच्यातून जावं लागेल, त्या परीक्षेतून जावं लागेल. तसंच देवाचे लोक, त्यांना त्या संकटातून जावं लागेल, पण शिक्का मारल्यामुळं त्यांचा जो सोल आहे, त्यांचा आत्मा आहे, तो हे राहणार, शाबूत राहणार. येशू ख्रिस्त काय म्हणतो की जे फक्त शरीर मारतील त्यांना भिवू नका, पण जो आत्मा आणि शरीर दोघांचा नाश करू शकतो त्याला तुम्ही घ्या. आणि म्हणून आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे की परमेश्वर हा आपल्या आत्म्याला वाचवण्यासाठी उत्सुक आहे. शरीराचा जरी नाश झाला या संकटांमध्ये, पण आत्मा वाचवलं जाणं हे जास्त महत्वाचं आहे. या लोकांचं, बाकीच्या लोकांचं शरीर पण नाश होणार आहे, आत्मा पण, म्हणजे अलिप्त राहणार आहे देवाच्या सानिध्यापासून. तर 7व्या अध्यायात ते लिहिलेलं आहे की त्यांना सील, जसं मार्क ऑफ द बीस्ट आहे तसं सील ऑफ गॉड पण आहे रेव्हेलेशन मध्ये. पण मार्क ऑफ द बीस्टच फेमस आहे.
श्वापदाचं चिन्ह आहे ना तेच जास्त फेमस झाले, पण देवाचं सील, देवाचा जो शिक्का आहे तो कोणी एवढं बोलत नाही. आणि तो शिक्का हा 2-3 वेळा लिहिलेला, 7व्या अध्यायात आहे, 9व्या अध्यायात आहे. तर ते कशासाठी? तर आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी याच्यातून जात आहे. आता परत एकदा फ्युचरिस्ट लोकांना काय वाटतं की हे सगळं त्याच काळातून आहे. बाकीच्या व्ह्यूजला वाटतं की हे प्रत्येक शताब्दीमध्ये हे होत आले आणि शेवटच्या शताब्दीत त्याचं स्वरूप वेगळं असू शकतं. त्याच्यात टेक्नॉलॉजी पण येऊ शकते. पण पण आधीच्या काळात पण या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे आलेल्या आहेत. आधीच्या काळात पण आलेल्या. हे शिक्क्याचं काय कुठून म्हणजे संदर्भ आहे? तर आधीच्या काळात जे स्लेव्हज होते ना रोमी लोकांचे, तर त्यांना एक शिक्का मारण्यात यायचा त्यांच्या गुलामांवर किंवा अ, हे की हे माझं आहे म्हणजे प्रोटेक्शनसाठी, ओनरशिपसाठी तो शिक्का असायचा. तर तो संदर्भ तो घेते. ते म्हणजे तिथं आपल्याला लिंक करायचं आहे. ठीक आहे. आणि तिथून मग आपण त्याचं लागू करू शकतो. तर शिक्का हा नेहमी आणि जुन्या करारात पण शिक्का मारण्यात येत होता. येझेकेलच्या पुस्तकात. तो देखील आत्मिक रीतीचा शिक्का होता, काही शारीरिक नव्हता. पण येझेकेलचं पुस्तक पण खूप महत्वाचं आहे प्रगटीकरण समजण्यासाठी. 14वा अध्याय वगैरे आपण वाचायला पाहिजे त्याच्यासाठी. हे 7 शिक्के वगैरे समजण्यासाठी. ते नंतर आपण पाहूया. पण आज मी जस्ट एक हे करतो. तर आपण काय पाहिलं, की पहिला अध्याय येशूचं दर्शन, त्यानंतर दुसरा आणि तिसरा अध्याय मंडळांना पत्र आणि जसं मी सांगितलं 7 प्रकारच्या मंडळींचे नमुने आहेत ते आणि सगळ्यांसाठी ते पत्र आहे आणि आपल्याला पण पाहायचंय आत्मपरीक्षण करायचंय पत्र वाचताना, की आपण आहोत का त्याच्याप्रमाणे तसं करतोय का? कारण येशू ख्रिस्त प्रत्येक मंडळांवर तो डोळा ठेवणे आणि त्याचं लक्ष आहे, वैयक्तिक लक्ष आहे प्रत्येक मंडळीकडे आणि मंडळीतील प्रत्येक सभासदाकडे. त्यानंतर 4था आणि 5वा अध्याय वर्शिप पाहत आहोत स्वर्गामध्ये. 4थ्या अध्यायात देव जो पिता, देव जो पुत्र आणि देव आणि हे कनेक्टेड आहे 6व्या अध्यायाशी. कसं? कारण 5व्या अध्यायात आपण पाहतो येशूच फक्त गुंडाळीवरचे शिक्के, स्क्रोल, ज्याला गुंडाळी म्हणजे स्क्रोल, त्याच्यावरचे शिक्के फोडण्यास तो पात्र ठरलेला आहे. कारण तो त्यांच्यासाठी त्याने जीव दिलेला म्हणून. आणि म्हणून आता तोच जजमेंट करण्यासाठी पात्र आहे. आणि म्हणून हे 7 शिक्के तो फोडू लागतो. आणि म्हणजे हे स्वर्गातून फोडले जातात. आणि मग स्वर्गातला एक-एक प्राणी जो होता, 4 प्राणी, तर एक-एक प्राणी कमांड देते. चला जजमेंट सुरू करा. म्हणजे जे काही होते हे 7 शिक्क्यांमध्ये पण हे कोणाकडून आहे? स्वर्गातून ऑर्डर आलेली. स्वर्गातून ऑर्डर होते आणि मग त्या गोष्टी पृथ्वीवर होत आहेत. ठीक आहे. म्हणजे देव कंट्रोलमध्ये या सर्व गोष्टींमध्ये. हे पण आपल्याला समजलं पाहिजे आणि ती ऑर्डर पण स्वर्गातून, देवाच्या सिंहासनापासून आणि येशूपासून ती घडते. त्यानंतर 7व्या अध्यायात आपण पाहिलं, की जे देवाचे लोक आहेत त्यांना शिक्का मारण्यात येतो आत्मिक. तो काय फिजिकल नाही. आणि म्हणून मला वाटतं, की जो श्वापदाचा शिक्का पण तो पण फिजिकल आपण ठरवू नये नेहमी. पुढच्या गोष्टींमध्ये जर शेवटच्या काळात तो फिजिकल पण होऊ शकतो. पण त्याचा अर्थ हे नाही, की आधीच्या कुठल्याही शताब्दीमध्ये तो फिजिकल नव्हता. तो वेगळ्या रीतीने पण घेऊ शकतो आपण तो शिक्का. जेव्हा-जेव्हा आपण तडजोड करतो, जेव्हा-जेव्हा आपण जगासारखं वागतो, तर आपण त्या शिक्का मारल्यासारखं आपण वागत असतो. त्याला आणि जे लोक अ, जगाला वाहून घेतलंय त्यांनी, तर त्यांच्यावर श्वापदाचा शिक्का ऑलरेडी मारण्यात आलेला आहे. आणि ज्यांनी देवाला शरण गेलेले त्यांना देवाचा शिक्का मारण्यात आलेला आहे. पौल काय म्हणतो, की तुम्ही ते यू आर सील्ड विथ द होली स्पिरिट आहे ना? आणि जे त्याचे लोक आहेत त्यांना तो ऑलरेडी तो पवित्र आत्म्याद्वारे आपण शिक्का मारलेले लोक. ठीक आहे. आणि हा 1,44,000 हे सिम्बॉलिक नंबर सर्व विश्वासणाऱ्यांसाठी. अध्याय 8 आणि 9. आता 7 तुतार्यांचं जजमेंट सुरू होतंय. आणि 7 तुतार्यांचं जजमेंट सुरू होत असताना जे जजमेंट्स येतात ते कोणावर येतात? ज्यांच्यावर देवाचा शिक्का नाही त्यांच्यावर येत आहेत ते जजमेंट्स.
तर ते काय आहेत ते नंतर पाहू आपण. वेगवेगळे जजमेंट्स आहेत आणि या जजमेंट्स मध्ये आपण पाहतो की येशू ख्रिस्त ह्यांचा वापर करते. सैतान आणि त्याचे दूत नाही का, ते एंजेलिक जे बिईंग्स आहेत त्यांचा वापर करते या जजमेंट्स मध्ये. का करते त्याचं पण मी तुम्हाला कारण सांगल, की का करतो देव त्यांचा वापर. अध्याय 10 जे पृथ्वीवर होणार त्याविषयी वचन 10व्या अध्यायामध्ये. आणि गुंडाळी आधी गोड लागते पण नंतर पोट बिघडते. मला वाटतं येस मध्ये उलट आहे. आधी त्याला गोड नाही लागत, नंतर त्याला चांगलं वाटतं. ठीक आहे. पण ह्याच्यामध्ये आपण पाहतो की तसं नाही, ह्याच्यात उलट होतं. आणि कारण जे घडणार आहे ते आणखीन भयानक गोष्टी घडणार आहेत म्हणून. तर 10व्या अध्यायामध्ये काही नाही, फक्त वर्णन आहे की काय घडतंय, काय होणार आहे. आणि मग 11व्या अध्यायामध्ये एक म्हणजे आता दोन साक्षीदार त्यांच्याविषयी लिहिलेलं, मंदिर आणि दोन साक्षीदार. तर ह्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळे व्ह्यूज आहेत. काही जे प्रिटेरिस्ट आहेत ते म्हणतात ते जुनं मंदिर त्याच्याविषयी. जे आयडियलिस्ट वगैरे आहेत, मंदिर त्यांच्या मते काय देवाचे लोक. आणि जे फ्युचरिस्ट आहेत त्यांच्या मते काय मंदिर ते म्हणजे शेवटचं जे तिसरं मंदिर बांधण्यात ते. मग फ्युचरिस्ट मध्ये पण वेगवेगळे दोन व्ह्यूज आहेत. काही लोक म्हणतात नाही, मंदिर म्हणजे इथं देवाचेच लोक. आणि काही फ्युचरिस्ट, बाकीचे फ्युचरिस्ट म्हणतात नाही, मंदिर म्हणजे तिसरं टेम्पल. मग दोन साक्षीदार त्यांच्याबद्दल पण वेगवेगळे व्ह्यूज आहेत. आयडियलिस्ट लोक म्हणतात की दोन साक्षीदार हे म्हणजे चर्च, एक म्हणजे चर्चच दोन साक्षीदार आहेत. का? कारण बायबल इंटरप्रिट्स बायबल. तर ते म्हणतात की 7 मंडळांमध्ये 2च मंडळ्या चांगल्या होत्या आणि ते दोन साक्षीदार आहेत. आणि का दोन साक्षीदार? कारण कुठलीही गोष्ट 2 किंवा 3 साक्षीदारांशिवाय तुम्ही कन्फर्म नाही करू शकत, नाही का, जुन्या करारात. आणि म्हणून ते दोन साक्षीदार कुठले लोक नाही आहेत विशेष, पण ते कोण आहेत तर हे आहेत, चर्चच आहे. पण दोन का लिहिलंय? कारण दोन शिवाय जी साक्ष ते देत आहेत ती कन्फर्म नाही होऊ शकत. आणि म्हणून चर्च बद्दलच ते म्हणतात की ते साक्षीदार असणार आहेत. आणि जसं प्रेषित मध्ये नाही का येशू म्हणतो की तुमच्यावर पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही माझे जगाच्या शेवटापर्यंत तुम्ही साक्षीदार होणार है ना. यू विल बी माय विटनेसेस. तर तसं ते घेतात. पण काही लोक हे म्हणतात की हो, ते चर्च पण आहे, पण शेवटी दोन साक्षीदार पाठवणार पण आहे शेवटच्या युगामध्ये, जे शेवटचं काळ असेल एकदम त्याच्यात. म्हणजे चर्च पण दोन साक्षीदार, दोन्ही व्ह्यूज घेतात ते. आणि दोन असे लोक पण असणार आहे स्पेसिफिक, असं पण मानतात. आणि काही लोक म्हणतात फ्युचरिस्ट की नाही, ते त्याच काळात परमेश्वर दोन साक्षीदार पाठवणारे, आता नाही ते. आणि ते त्या काळासाठी, शेवटच्या काळासाठी, जसं फ्युचरिस्ट लोक म्हणतात. आणि त्यांच्या मते मोशे आणि एलिया किंवा वेग जास्त करून मोशे आणि एलियाच कन्फर्म करतात. कारण जे काम करतात ते मोशेचंच म्हणजे काम दाखवलेलं आहे. मोशे आणि एलियाने जसं पाऊस त्याने थांबवला किंवा चिन्ह दाखवले, जे पिढा आले, ते सर्व मोशे आणि एलियाशी साम्य त्याचं घडतं. काही लोकांच्या मते एलिया आणि हानोक, कारण ते मेले नाही ना, त्यामुळं एलिया आणि हानोक येतील. तर ते आपण पाहूया. त्यानंतर 12वा अध्याय, स्त्री, श्वापद आणि त्यांच्यामधील युद्ध. स्त्री, श्वापद आणि त्यांच्यामधील युद्ध. स्त्री कोण आहे? परत एकदा इस्रायल असं दाखवलेलं आहे. आणि जर ती इस्रायल असेल तर ती चर्च पण आहे. श्वापद म्हणजे अँटी क्राइस्ट किंवा अँटी क्राइस्टचा आत्मा. काही लोकांच्या मते तो दोन्ही, जसं इथे दोन साक्षीदार म्हणजे चर्च पण आहे आणि शेवटच्या काळात दोन लोक पण असणार आहे, तसंच ह्याचं पण घेतलं जातं वेगवेगळ्या व्ह्यू प्रमाणे, की श्वापद हे आत्ता पण आहे हजर,
एका गव्हर्नमेंटच्या फॉर्म मध्ये किंवा कुठल्या तरी कॉर्पोरेट रीतीने, आत्मिक रीतीने आता पण ते हजर आहे. आणि शेवटच्या काळात एक व्यक्ती पण असणार आहे जो अँटी क्राइस्ट म्हणून येणार आहे. आणि त्यांच्यामधील युद्ध, तर हे युद्ध पण आता पण चालू आहे. लोक म्हणतात की आता पण स्पिरिच्युअल वॉरफेअर चालू आहे, आता पण छळ होते, आता पण घरांमध्ये फॅमिलीज मध्ये स्पिरिच्युअल वॉरफेअर चालू आहे. तर म्हणजे नुसतं पर्सिक्युशन झालं तेव्हाच स्पिरिच्युअल वॉरफेअर असतं का? नाही. आता पण जे लोक खरंच प्रार्थना करत आहेत, आज आपण ही म्हणजे हे करतोय आपण, सैतानाला नाही आवडत हे. सैतानाला नाही का म्हणजे काहीतरी करून हे थांबवायचे किंवा काहीतरी मधी हे करायचं. म्हणून तुमच्या प्रार्थना आणि हे खूप महत्वाचे आहे. कारण अ, हे सहजासहजी समजत नाही लोकांना. आणि देव ते म्हणजे देवाला पण हे पाहिजे की सहजासहजी नाही समजावं. जे लोक अ, प्रयास करतील, जे लोक खरंच त्याचा शोध घेतील, त्यांनाच समजण्यात येईल. आणि म्हणून शोधणं हे आपलं काम आहे. वर नाही का, जे असं देव मोती ठेवणार नाही. आपल्याला खोदावं लागेल, आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि मग हे सत्य आपल्याला समजेल. तर म्हणून आज पण युद्ध चालू आहे ते. तर अशा रीतीने काही लोक घेतात, काही लोक म्हणतात नाही हे शेवटच्या काळातच होणार आहे. अध्याय 13, श्वापद आणि त्याची खूण आणि त्याचे लोक, त्याची आराधना कसे करत आहेत आणि त्याचं चिन्ह, त्याच्या नावामध्ये तो 666 आकडे. तर काल मी सांगितलं की नेरो ज्या वेळेस होता, तर त्याचं हे आकडा मॅच होत होता. पण योहान का लिहिता येते की त्या प्रकारचा व्यक्ती किंवा त्या प्रकारचा जो आत्मा असलेलं नाही का, जे गव्हर्नमेंट किंवा कुठलीही गोष्ट त्याचं ते चिन्ह असणार. तसं बायबलमध्ये यरुशलेमला पण सदोम म्हटलेलं. आता सदोम तर केव्हाच डिस्ट्रॉय झालं. पण आणि प्रगटीकरणामध्ये पण यरुशलेमला सदोम म्हटले 11व्या अध्यायात. का? कारण सदोमचे गुण त्याच्यामध्ये दिसतात. यशयामध्ये मला वाटतं येजकेल मध्ये लिहिलेलं आहे की तू सदोम आहे, नाही का, सदोम आणि गमोरा प्रमाणे. तर ते तर केव्हाच नाश झाले, ते अस्तित्वातच नाही आहेत ते शहर. पण जेव्हा जेव्हा लोक त्याप्रमाणे वागतात, तर त्यावेळेस त्या शहरांना परमेश्वर सदोम आणि गमोरा म्हणतो. कारण ते एक पॅटर्न झालंय, ते एक असं टाईप झालेलं आहे बायबलमध्ये. आणि जे कोणतं शहर त्याप्रमाणे वागल त्यांना ते ते नाव देण्यात येतं. आज पण आपण नाही का, लहान मुलं खूप खोड काढत असतात, काहीतरी उड्या मारत असतात, तर आपण म्हणतो हे सैतान नाही का, असं काहीतरी आपण त्याला बोलून टाकतो. तर त्याप्रमाणे असं एक बायबलमध्ये पण अशा गोष्टी आहेत की अ, जे कोणी म्हणजे तसं वागतात, तर त्यांना ते नाव देण्यात येतं. ठीक आहे. आणि म्हणून यरुशलेमला पण जेव्हा ते वाईट वागत होते, तेव्हा परमेश्वर त्यांना सदोम म्हणून संबोधतो. आणि त्याचप्रमाणे हा व्यक्ती नेरो हा पहिला पर्सिक्युटर होता. अ, त्या रीतीने खूप त्याने वाईट रीतीने छळ केला ख्रिस्ती लोकांचा. त्याच्या आधी यहुदी लोकांचा दुसरा होता. पण ख्रिस्ती लोकांचा नेरो हा सगळ्यात पहिला होता. आणि त्यामुळं त्या प्रकारचा आत्मा असलेला व्यक्ती, त्या प्रकारच्या गोष्टी करणारा व्यक्ती, त्याला श्वापद किंवा हे म्हटलेलं. तर दुसऱ्या व्ह्यूज प्रमाणे ते श्वापद एक व्यक्ती पण आहे आणि एक असा आत्मा पण आहे. आणि प्रत्येक शताब्दीमध्ये त्या गोष्टी घडत आहेत. आणि शेवटच्या त्या वेळेस, त्या काळात तसं घडणार आहे, म्हणजे एक व्यक्ती पण असणार आहे. ठीक आहे. 14, परमेश्वर आणि त्याची खून असलेले लोक. परत एकदा ती खून नाही का, ज्यांच्यावर खून होती ती, ते 1,44,000. तर ते आता 13व्या अध्यायात हे म्हणतात की हे मधलं पार्ट आहे रेव्हेलेशनचं. आणि याच्यात आपण पाहतो की 13व्या अध्यायात श्वापद आणि त्याची खून असलेले लोक त्याची आराधना करतायत. 14व्या अध्यायात
परमेश्वर आणि त्याची खूण असले लोक त्याची आराधना करते असं दाखवले. आणि म्हणून शेवटी इथेच हे होतं की तुमच्यावर कोणाची खूण आहे, श्वापदाची आहे का परमेश्वराची? इथेच सगळं गुपित आहे. याच्यामध्येच सर्व मर्म आहे की तुम्ही कोणती खूण बाळगता. विच मार्क डू यू हॅव? डू यू हॅव द बीस्ट मार्क और डू यू हॅव गॉड्स मार्क ऑन? आणि तुम्ही कोणाची आराधना करता, तिथेच मुख्य गोष्ट आहे प्रगटीकरणाची. आणि हा मध्य भाग आहे बरोबर. आणि एका माग एक त्या गोष्टी लिहिलेल्या आहेत आपल्याला सांगायला की तुम्ही कोणाचे लोक आहात, देवाचे का श्वापदाचे. 15 आणि 16व्या अध्यायात आता हा एवढा मोठा गॅप होता. 7 तुतार्या इथं झाल्या 8 आणि 9 मध्ये. त्याच्यानंतर हे मधल्या गोष्टी एक एक करून तो एक एक टॉपिक घेतो आणि तो एक्सप्लेन करते बघा. एक एक टॉपिक घेतो, एक्सप्लेन करते. 11व्या अध्यायात मंदिर आणि 2 साक्षीदार. 12व्या अध्यायात स्त्री श्वापद त्यांच्यामधील युद्ध, त्यांचं एनिमिटी दाखवलं. 13व्या अध्यायात श्वापद आणि त्याची खूण. 14व्या अध्यायात परमेश्वर आणि त्याची खूण असलेली लोक आणि त्याची आराधना करतात ते. तर असं एक एक हँडल केल्यावर परत आता तो 7 वाट्यांकडे येतो योहान. आणि 7 वाट्या हे सगळ्यात आणखीन जास्त असलेले जजमेंट्स आहेत. ठीक आहे. आणि ते 15 आणि 16व्या अध्यायात लिहिलेले आहेत. मग 17वा अध्याय आता सगळं संपले. 15व्या अध्यायात 16व्या अध्यायातच सर्व जजमेंट संपलेले. पण 17व्या अध्यायात परत एकदा तेच की तो परत मागे जातो आणि कशा रीतीने 16व्या अध्यायातलं जो शेवटली तुतारी होती ती कशी ती एक्सप्लेन करते आता 17 आणि 18 मध्ये. ठीक आहे. ऍक्च्युली 16व्या अध्यायात सगळं संपलेलं आहे. 16व्या अध्यायात जजमेंट सगळे संपलेत आणि तसं वचन पण आहे की सर्व काही संपले. पण अध्याय 17 मध्ये 16व्या अध्यायातलं जी 7वी तुतारी 7वी वाटी आहे ती कशी ती डिटेल मध्ये एक्सप्लेन केली. ठीक आहे. डिटेल मध्ये ती एक्सप्लेन केली. तर त्याच्यात बाबेलचा नाश होतो 7व्या वाटीमध्ये, 6व्या 7व्या वाटीमध्ये. आणि ते एक्सप्लेन केलंय की ती कोण आहे बाबेल. आणि नक्कीच इथे फ्युचरिस्ट लोक पण हे सिम्बॉलिकच घेतात. आणि म्हणून फ्युचरिस्ट खूप अनस्टेबल. काही गोष्टी ते लिटरल घेतात, काही गोष्टी ते सिम्बॉलिक घेतात. सिम्बॉलिक म्हणजे चिन्हात्मक रीतीने काही गोष्टी तशाच्या तशा घेतात. पण इथे आपण पाहतो की मोठी कलावंती म्हणजे ती मदर बॅबिलॉन द ग्रेट अशी स्त्री दिसते त्याला. बघा इथं वेगवेगळ्या स्त्री आहेत. एक 12व्या अध्यायात स्त्री आहे. 19व्या अध्यायात पण स्त्री आहे, ती वधू आहे. म्हणजे पांढरे वस्त्र घातलेली. आणि इथे 17व्या अध्यायात एक स्त्री आहे जी एकदम भडक वस्त्र घातलेली, जांभळे वस्त्र आणि खूप सारे म्हणजे मेकअप, खूप सारं नाही का म्हणजे दागिने, एकदम वेश्यासारखी भडक अशी ती दाखवलेली. आणि तिच्या कपाळावर मोठी बाबेल कलावंतींची व पृथ्वीवरील अमंगळपणाची आई. ठीक आहे. मदर ऑफ ऑल प्रॉस्टिट्यूट्स. तिचा जगाच्या लोकांवर असलेला प्रभाव श्वापद तिला वापरतो आणि नंतर तोच तिला ठार मारतो असं दाखवलेलं आहे. ती काय करते माहिती का, ती अशी आकर्षित करते जगाच्या लोकांना तिचं ते अट्रॅक्शन दाखवून. आणि तिच्या हातात प्याला आहे आणि तो प्याला ती लोकांना पाजते. आणि ती कंट्रोल नाही का ती घेत आहे तो प्याला पाज. म्हणजे काय, हे सिम्बॉलिक रीतीने की ती तिचा प्रभाव टाकत आहे आणि लोकांना मदवश करून त्यांना त्याच्यामध्ये आणून ती त्यांच्या जवळ आकर्षित करते. आणि काय लिहिलंय की हिने व्यभिचार केलाय सर्व राजांबरोबर, जगातल्या राजांबरोबर, मुख्य व्यक्तींबरोबर हिने व्यभिचार केलेला. म्हणजे काय, त्यांनी तिच्याशी हे केलंय म्हणजे तिला वाहून घेतलंय आणि देवापासून ते दूर गेले, तिच्याशी संबंध ठेवलेत म्हणजे तिच्यामुळे प्रभावित झालेले असे लोक. आणि आज पण जर आपण मटेरियलिझम मध्ये नाही का त्याच्यामध्ये जर आपण गुरफटून गेलो म्हणजे आपण हिच्या बरोबर व्यभिचार करतोय. आज पण आपण मोबाईल एकदम लेटेस्ट पाहिजे आपल्याला, सर्व गोष्टी असे जे लोक करतात तर ते काय झालेले आहेत,
आज फॅशन फॅशन हे ते सगळं कोणाच्या हातात आहे? या या सिस्टम मध्ये आहे ते, की ते आकर्षित करणार आहे लोकांना आणि अशा सर्व गोष्टींचा परमेश्वर न्याय करणार आहे हे ठरलेलं आहे. आणि 17व्या अध्यायात तेच आपण पाहतो. आणि सैतान या गोष्टीचा वापर करतो लोकांना देवापासून दूर करण्यासाठी. म्हणजे वर्ल्डलीनेस जगिकपणा नाही का. योहान म्हणतो की जगावर व जगाच्या गोष्टींवर प्रीती करू नका. जे जगात आहे की काय, डोळ्याची वासना, देहाची वासना व संसाराची पुषारकी याच्यापासून दूर राहा. आणि ही ही कलावंतीन हेच करत. आणि बाबेल हे त्याचं सिम्बॉल आहे. कारण बाबेल तशा रीतीने करत आले जुन्या करारात आणि म्हणून त्याला तसं नाव दिले त्या कलावंती. ठीक आहे. आणि म्हणून यरुशलेम आणि बाबेल याच्यामध्ये तुलना केली. यरुशलेम हे देवाचे लोक आणि बाबेल म्हणजे सैतानाचे. 18व्या अध्यायात इकॉनॉमिक अँड ट्रेड ऑफ बॅबिलॉन इज डिस्ट्रॉइड. म्हणजे नाही का, सर्व जे इकॉनॉमी वगैरे जे त्यांची होती, पैसा आणि याच्यामध्ये व्यवहार, हे सर्व देव डिस्ट्रॉय करत आहे. जे काही जगात आज चालू आहे नाही का, त्यांच्यामुळं आकर्षित होणं, हे वस्तू आणि मटेरियलिझम, हे सगळं देव डिस्ट्रॉय करणार आहे. म्हणून जगातील ट्रेडर्स, जगातील बिझनेसमन सगळे रडत आहेत असं दाखवले 18व्या अध्यायात, की आमचं सगळं नाही का, आम्हाला ही करून देणारी नाही का, आम्हाला पैसा मिळवून देणारी देवता आज नाश झालेला आहे, तिचा धूर झालेला आहे. आणि म्हणून ते खूप रडत आहेत असं दाखवलं. 19वा अध्याय. आता सर्व पूर्ण झाले आणि येशू आणि येशूची वधू, त्यांचं लग्न, त्याचं दुसरे आगमन ते आपण पाहतो 19व्या अध्यायामध्ये. आणि अध्याय 20. आता परत काही लोकांच्या मते 19 अध्याय म्हणजे दुसरं आगमन झालं आणि त्याच्यानंतर 20वा अध्याय म्हणजे मग 1000 वर्षाचा काळ असं बघतो. पण आपण इथेच पाहिलं 16व्या अध्यायात की 16व्या अध्यायात सगळं पूर्ण झालं, पण 17 आणि 18 परत मागं जातो आणि एक्सप्लेन करते की त्या 7व्या वाटीमध्ये काय झालं. ठीक आहे. तसं दुसऱ्या व्ह्यूज मध्ये असं मानतात की 19 मध्ये दुसरं आगमन झालेलं आहे, पण 20वा अध्याय हा परत मागं जाऊन काय काय घडलं किंवा एक परत एकदा एक काळ सांगते. पण दुसऱ्या लोकांच्या मते, प्रीमिलेनियन लोकांच्या मते 19 अध्यायानंतर 20 येतो म्हणून त्याच्यानंतरची गोष्ट ती, असं त्यांना वाटतं. पण बाकीच्या व्ह्यूज प्रमाणे नाही, योहान परत मागं जाते आणि दुसऱ्या एक टॉपिक घेते आणि तो परत एकदा सांगते असं ते मानतात. ठीक आहे. तर नॉर्मल व्ह्यू प्रमाणे जे आपण ऐकत आलोय की दुसरं आगमन होईल, दुसरं आगमन झाल्यावर मग 1000 वर्षाचा काळ सुरू. तर हा एक व्ह्यू आहे. दुसऱ्या व्ह्यूज प्रमाणे 1000 वर्षाचा, अमिलेनियल व्ह्यू प्रमाणे 1000 वर्षाचा काळ आत्ताच चालू आहे. आणि सैतानाला देवाने बांधलंय ऑलरेडी आणि तो वापरतोय, जसं आपण पाहिलं 7 शिक्के 7 वाट्या. आणि मी दाखवल तुम्हाला की कसं तो वापरतोय त्याला. आणि मग पुनरुत्थान हे पण तेव्हाच होतं, दुसऱ्या आगमनालाच पुनरुत्थान आहे ना, पण हे इथं लिहिलेलं आहे 20व्या अध्यायात. आणि न्याय हा त्याच वेळेस होतो सगळं दुसऱ्या आगमनात. पण हे जे लिहिलंय हे अगोदरच सांगत आहे असं दुसरे म्हणतात. आणि मग ते झाल्यावर 21 आणि 22 म्हणजे नवीन आकाश, नवीन पृथ्वी, आणि आपण कायमचे त्याच्या बरोबर राहू आणि सेवा करू. असं नाही की नुसतं गिटार वाजवत बसायचंय आपल्याला. तिथे लिहिलंय की आपण सेवा करणार आहोत, आपण काम करणार आहोत. आणि जे देवाने पहिल्या आणि दुसऱ्या अध्यायात उत्पत्तीच्या विचार केला होता, ती गोष्ट इथे परिपूर्ण होणार. कारण देवाने आपल्याला फक्त तारायला आणि स्वर्गात न्यायला नेलं नाही, पण स्वर्गात नेऊन मग स्वर्गातच फक्त नाही जाणार ऍक्च्युली आपण. नवीन आकाश नवीन पृथ्वी म्हणजे ऍक्च्युली आकाश आणि पृथ्वी एक होणार आहेत.
आता ते वेगवेगळे आहेत, नंतर ते एक होणार आहेत आणि त्या सृष्टीमध्ये आपण देवाबरोबर त्याच्या समक्षतेत राहणार आहोत आणि त्याला जसं राज्य करायचं होतं आपल्या बरोबर, जे आदामाला त्याने दिलं होतं, त्याप्रमाणे आपण त्याच्या बरोबर राज्य करणार. जसं आपण म्हणतो ना की अरे आपली फॅमिली सगळी तुटली राव नाही का, सगळे वेगवेगळे झाले. आधी कसं आपण संगती राहायचो, आनंदात होतो. किंवा कॉलेजमधले तुम्ही सर्व पास्टर्स ते कसे एकत्र होतो, आम्ही राहत होतो एकत्र. आता सगळे आपण वेगळे. पण ही जी वेळ असणार आहे ही परत रियुनियनची असणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण सर्व एकत्र येणार आणि एकत्र राहणार. देवाची ती इच्छा आहे, उत्कट इच्छा. आपल्यापेक्षा जास्त देवाला पाहिजे, की आपण त्याच्या बरोबर राहावं आणि एका फॅमिली प्रमाणे राहावं सगळे. आणि त्या रीतीने आपण संसार चालवावा, ही देवाची इच्छा आहे. तर ते होणार. मला वाटतं आज आपण इथे थांबूया आणि नंतर पाहू एक म्हणजे पहिल्यापासून की दुसरं आणि तिसरा अध्याय त्याच्यात जे चर्चेस आहे त्याच्याबद्दल पाहूया. मग त्यानंतर 4 आणि 5, मग 7 शिक्के असं एक एक करून आपण पाहूया. माझी आशा आहे तुम्हाला हे कळालं असेल. थँक्यू.